जावयानं थेट सासूलाच पटवलं, बायकोला टांग दिली आणि थेट सासूलाच बायको केलं. ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी सध्या हा व्हिडिओ याच कारणामुळे तुफान चर्चेत आहे. जगात 3 प्रकारची लग्न असतात. पहिलं अरेंज मॅरेज, दुसरं लव्ह मॅरेज आणि तिसरं अनएक्सपेक्टेड मॅरेज. आता तुम्ही म्हणालच हा तिसरा कोणता नवीन प्रकार मार्केटमध्ये आलाय? पण थांबा, आधी हा व्हिडिओ पहा, मग तुम्हीच सांगा तो तिसरा प्रकार खरंच अस्तित्वात आहे का आणि अशा नात्यांना काय नाव द्यायचं. मंडळी, प्रेमाला उपमा नसते असं म्हणतात, पण इकडे उपमाच काय, लाज, लज्जा, शरम, हया काहीच नाहीये. असं मी नाही तर हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतायत. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या कानपूर देहातची. हा व्हिडिओ पाहून भल्या भल्यांच्या डोक्याला मुंग्या आल्या. व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर म्हणे सासू आणि जावयानं परस्पर संमतीनं चक्क कोर्ट मॅरेज केलं. हो, बरोबर ऐकलंय, सासू आणि जावई. व्हिडिओमध्ये दोघंही गळ्यात हार घालून एकदम कपल गोल सेट करत उभे आहेत. हातात सर्टिफिकेट आहे आणि बॅकग्राऊंडला चक्क एखादं रोमॅन्टिक गाणं वाजतंय. म्हणजे विचार करा मित्रांनो, कालपर्यंत जी बायको नवऱ्याला सांगायची, अहो माझ्या आईचा थोडा आदर करत जा, ती आता म्हणत असेल, अरे आदर करायला सांगितलं होतं, तू तर लग्नच केलंस. कालपर्यंत जो माणूस जावई बापू होता तो आता थेट पप्पा झालाय. बायकोला आता नवऱ्याला अहो ऐकलत का म्हणायचं की पप्पा तुम्हाला आई बोलवते असं म्हणायचं, असा मोठा प्रश्न पडला असेल. पण हे खरंच सासू जावई आहेत का, याबाबतचा एक मोठा ट्विस्ट आहे जो मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तुम्हाला वाटत असेल की असली प्रकरणं आपल्या महाराष्ट्रात काही घडत नाहीत, तर हे चुकीचं आहे. जळगावच्या जामनेरमध्येही असाच एक सुपरहिट किस्सा घडलाय. तिथे एका घरात लेकीचा साखरपुडा होता. सगळीकडे लग्नाची लगबगही सुरू होती, पण ऐनवेळी लेकीची आईच दुसऱ्या कुणासोबत तरी फुर झाली, म्हणजे पळून गेली. काय चाललंय काय हे? इकडे लेकीला कसा मिळेल याचं टेन्शन नाहीये, पण आईला कसा मिळाला याची चर्चा संपूर्ण गावभर रंगलेली आहे. लेक बिचारी बोहल्यावर चढणार, त्याआधीच आईने दुसऱ्यांदा लग्न केलं. आता मस्करीचा भाग थोडा बाजूला ठेवूया, पण खरंच जरा शांतपणे विचार करा, हे चाललंय तरी काय? अशी प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. नात्यांची अशी सर्रास थट्टा का उडवली जाते? कालपर्यंत जी नाती समाजाचा पाया बनली ती आज केवळ स्वार्थापायी किंवा क्षुल्लक कारणांकरता पायदळी तुडवली जात आहेत. कुटुंबात संवाद राहिला नाहीये का? की सोशल मीडियाच्या या आभासी जगात आपण भावनांना एवढं स्वस्त करून ठेवलंय? नात्यांची ही अशी पडझड समाजाकरता नक्कीच एक धोक्याची घंटा आहे का? स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण नैतिकतेची लक्ष्मण रेषा तर ओलांडत नाही ना? हा विचार प्रत्येकानं करण्याची गरज आहे. पण मंडळी थांबा, कुठे जाऊ नका. पिक्चर मध्ये नेहमीच एक क्लायमॅक्स असतो, तसा इथेही आहे. सुरुवातीला मी तुम्हाला जो कानपूरच्या सासू जावयाच्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ सांगितला ना, त्याची एक मोठी गोम आहे. हे दोघे खरंच सासू जावई आहेत का? त्यांनी खरंच असं काही लग्न वगैरे केलंय का? याबाबत पोलिसांकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस बिचारे डोकं खाजवून या प्रकरणाची चौकशी करतायत. आजकाल फक्त लाईक्स, व्ह्यूज आणि रातोरात फेमस होण्याकरता लोक काहीही प्रँक करू शकतात. त्यामुळे जोपर्यंत पोलीस यावर अधिकृत शिक्कामोर्तब करत नाहीत तोपर्यंत आपल्या मेंदूला जास्त त्रास देऊ नका. नात्यांची काळजी घ्या, कुटुंबासोबत वेळ घालवा आणि हो, सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुम्हाला या व्हायरल ट्रेंड बद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.